गोडसेने गांधीला मारलं. पण का? काही जण असं म्हणतात की गोडसे संविधानाच्या विरोधात होता आणि गोडसे संविधानाच्या विरोधातच होता. तर संविधानाची पहिली बैठक 13 डिसेंबर 1946 मध्ये झाली होती आणि महात्मा गांधीला 1948 मध्ये त्यांनी गोळ्या झाडून मारून टाकलं होतं. पण का? तर काही जण असे म्हणतात की गांधी देशाची वाट लावत होता, म्हणजे वाट लावत होते. गांधीने देशाची वाटणी केली होती आणि याच्याच विरोधात हा गोडसे होता. पण गोडसेकडं त्यावेळेस पिस्तॉल होती. त्या पिस्तोलेने म्हणजेच बंदुकीने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या. आणि असे काही जण असे म्हणतात की गोडसे हा RSSचा माणूस होता. RSS मध्ये त्याने याची प्रेरणा घेतली होती आणि RSSच्या चीफ म्हणजे हेडगेवार यांच्या म्हणण्यानुसार, यांच्या इशाऱ्यानुसार त्यांनी महात्मा गांधींना मारले होते. तर एक प्रश्न असा आहे की त्यावेळेस गोडसेकडं बंदूक होती. हे जर खरंच देशभक्त असले असते तर यांनी महात्मा गांधींऐवजी ब्रिटिशांवर गोळ्या झाडल्या असत्या. पण यांनी एकही गोळी किंवा भारताच्या स्वतंत्र लढ्याच्या आंदोलनामध्ये कणभरचाही हिस्सा या RSSचा नाही आणि हे स्वतःला देशभक्त मानतात.